नमस्कार, मी मंजू आणि माझ्या अंजली ॲक्टिव्हिटी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाऊ दे, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे, हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे वांग्याची भाजी। तर मी माझ्या पद्धतीने कशी करते ते तर हे बघा, हे मस्त असे कवडे कवडे वांगे होते, तर मी असे त्याचे उभे काप करून घेतलेले आहेत। तर असे कवडे छोटेसे वांगे असले की त्याची मस्त भाजी होते, मसाला भाजी। तर आता मी करणार आहे आणि त्यासाठी मी एक कांदा चिरून घेतलेला आहे मोठा, एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे मोठा, आणि हे बघा इथे वांगे चिरून घेतलेले आहेत लांब लांब। तर अशाच आपल्याला लांब काप करायचे आहेत वांग्याचे, आणि त्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे, कारण की मग जास्त वेळा हे बाहेर असेच राहिले तर काळे पडतात। जर आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकून पाण्यात ठेवले तर जसच्या तसेच राहतात। तर इथे बघा मी लसूण घेतलेला आहे, मिरची घेतलेली आहे, आलं लसूण मिरची सांबार जिरं सगळं यामध्ये टाकून घेते आणि ही मिक्सरला काढून घेते याची पेस्ट। आणि थोडेसे तीळ घेतलेले आहेत, तिळाने भाजीला छान चव पण येते आणि जराशी घट्टपणा पण येऊन जाते। तर आता हे सगळं मी मिक्सरला काढून घेते। तर हे बघा काढून घेतलेली आहे पेस्ट। तर आता मी फोडणीची तयारी करते। तर गॅस लावलेला आहे, तर किचनमध्ये फॅन चालू आहे, तर पूर्ण गॅस हवा किचनमध्ये फिरत आहे, तर मी फॅन बंद करते आणि आता भाजीला फोडणी देते। तर 2 चम्मच तेल टाकलेलं आहे आणि ते चांगलं कडकडीत तपू द्यायचं आहे। आणि नंतर मी कांदा टाकून घेते, त्यामध्ये थोडंसं जिरं टाकते आणि नंतर कांदा चांगला परतून घेते। तर इथे कांदा मी चांगला परतून घेते आणि तोपर्यंत मी सगळा मसाला पण काढून ठेवलेला आहे भाजीमध्ये टाकण्यासाठी। आणि हे आलं लसणाची पेस्ट आहे, ही पण त्यामध्ये टाकून घेते आणि चांगलं शिजवून घेते। तर आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे। जर आपण चांगलं शिजवलं तरच आपली भाजी चांगली होणार आहे। तर हे बघा मस्तपैकी शिजून झालेलं आहे। तर आता त्यामध्येच मी टोमॅटो टाकत आहे आणि हे टोमॅटो पण आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे आहेत। तर याचा चांगला असा मसाला तयार होऊन जाते। आता टोमॅटो पण नरम झालेले आहेत, तर आता यामध्ये मी तिखट मीठ टाकून घेते, आपले जे मसाले असतात रोजचे ते टाकून घेतलेले आहेत चवीनुसार। तर ते आता अशा तऱ्हेने चांगलं हलवून घेते आणि चांगली तेल सुटेपर्यंत त्याला शिजवून घेते। जेव्हा तेल वरती येणार तेव्हा समजून जायचं की आपल्या मसाला हा चांगला शिजलेला आहे। आणि हा जो आहे भरणीमध्ये हा आहे कांदा लसूण मसाला, तर हा पण मी थोडासा त्यामध्ये टाकते आणि त्याने पण भाजीला खूप मस्त असा कलर पण येतो आणि चवीला पण खूप छान मसाला आहे कांदा लसूण मसाला। तर इथे गेलेली आहे लाईन, तर इथे ना थोडी लाईन गेलेली होती,
10-15 मिनटासाठी. तर आता हे वातावरण असं आहे की कधी लाईन जाईल ते सांगता येत नाही. तर हा संध्याकाळचा व्हिडिओ मी शूट करत होती. तर संध्याकाळी थोड्या वेळासाठी लाईन गेली तर मी मग अशा तऱ्हेने अंधारातच ही भाजीला फोडणी देऊन घेतली. आपला मसाला चांगला शिजलेला होता. तर मग त्यामध्ये मी ही वांगे आपले कापलेले यामध्ये टाकून दिले आणि अशा तऱ्हेने फिरून घ्यायचे. आणि नंतर थोडंसं पाणी टाकून 1 ग्लास पाणी टाकलेलं होतं. तुम्हाला जर रस्याची लागत असेल तर पाणी टाकू शकता जास्त, आणि जर तुम्हाला घट्ट लागत असेल तर वांग्यालाच पाणी सुटतं. तरी पण थोडंसं पाणीही टाकायचंच आहे. तर अर्धा ग्लास टाकलं तर आपली घट्टसर भाजी होते आणि 1 ग्लास टाकला तर थोडी बऱ्यापैकी भाजी होऊन जाते. तर मी 1 ग्लास पाणी यामध्ये टाकलेलं होतं. तर अशा तऱ्हेने मसाला वांगी मी बनवलेली आहे. तर लाईन गेल्यामुळे थोडंसं अंधार दिसत आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.